नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या असून महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महायुतीने विधानसभेच्या 288 जागांपैकी 232 जागा जिंकून व काही अपक्ष आमदारांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा महायुतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महायुती सरकारमध्ये भाजपा मुख्यमंत्री तर शिवसेना शिंदे पक्षाचा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुन्हा एक उपमुख्यमंत्री असा महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला आता निश्चित झाला आहे. त्यानुसारच आता नवे मुख्यमंत्री म्हणून 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची शपथविधी मुंबई येथे पार पडणार आहे. या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यासोबत आणखी कोण कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे आता जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला आहे. भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचा एकच लोकसभा क्षेत्र असल्याने स्थानिक 6 आमदारांपैकी कुणाचे नाव पुढे येऊ शकते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भंडारा विधानसभेत तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदासाठी उत्सुक असून त्यांची मोठी लॉबिंग सध्याचे असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्हावासियांना भंडारा विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवनी येथील सभेत स्थानिकच आमदाराला पालकमंत्री करणार असे आश्वासन सुद्धा दिले होते. परंतु ते आता आपले आश्वासन पूर्ण करणार का की नरेंद्र भोंडेकर यांना एखादं महामंडळ देऊन थंड केले जाणार हेही पाहण्यासारखे आहे. भंडारा जिल्ह्यातील 3ही विधानसभा क्षेत्रापैकी एकाही मतदारसंघात यावेळी भाजप पक्षाचा आमदार नसल्याने साकोली विधानसभेची तयारी करणारे आमदार डॉक्टर परिणय फुके यांचे नाव मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा शर्यतीत येऊ शकते. मागील महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे व राज्यपाल नियुक्त आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी यापूर्वी भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम सांभाळले आहे. त्यामुळे त्यांचे नाव मंत्रिपदासाठी पुन्हा एकदा शर्यतीत येऊ शकतं. आता सध्या घडीला या दोन्ही नेत्यांसाठी जिल्ह्यामध्ये कुठे महाआरती तर कुठे महादेवाला साकडे घालण्याचं काम त्यांचे पक्ष समर्थकांकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा भंडारा गोंदिया विधानसभा क्षेत्रातीलच राष्ट्रवादीच्या आमदाराला यावेळी पालकमंत्री करावा अशी आग्रही भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी तुमसर विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा निवडून आलेले राजू कारेमोरे हे सुद्धा यांचं नाव आग्रही असून मुंबईत तळ ठोकून आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या मतदारसंघातील आमदार राजकुमार बडोले हे भाजपमध्ये जरी असले सध्या घडीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढली होती व ते निवडून सुद्धा आल्याने त्यांच्या सुद्धा नावाचा विचार राष्ट्रवादी पक्षाच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी केला जाऊ शकतो. कारण भाजपचे स्थानिक कार्यकर्ते दोन्ही जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मनाप्रमाणे जर झालं तर राजकुमार बडोले यांच्या नावाची सुद्धा या मंत्रिपदात समावेश केला जाऊ शकतो. यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे भविष्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणासाठी कुणाचे नाव पुढे करणार व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी किंवा शिवसेना अथवा भाजप महायुतीच्या या दोन्ही पक्षातील कोणत्या आमदाराला ते आपलं अनुकूलता दाखवतील
हे सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे। कारण भंडारा गोंदिया म्हटलं की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचंच नाव अग्रस्थानी घेतलं जातं। त्यामुळे भंडारा गोंदियाच्या राजकारणात प्रफुल्ल पटेलांशिवाय पत्ताही हालत नाही। त्यामुळेच या महायुतीच्या 3 पक्षांच्या समीकरणात प्रफुल्ल पटेल हे कुणाचं नाव पुढे घेतील हे सुद्धा पाहण्यासारखे राहणार आहे। या दोन्ही जिल्ह्यात बाहेरचा आमदार मंत्री झाला तर या मंत्र्याच्या भरोश्यावर भंडारा गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा दावणीला बांधला तर जाणार नाही, हे सुद्धा नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय आहे। भंडारा जिल्ह्यात अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम आहे। मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली, मात्र कॉलेज अजूनही सुरू झालेले नाही। महिला रुग्णालयाचा प्रश्न अजूनही खाटांपर्यंतच येऊन थांबलेला आहे। अजूनही कुठलं नाव द्यायचं हे निश्चित झालेलं नाही। दरवर्षी भंडारा शहरात अतिशय मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरला जातो। शिवाय मध्य प्रदेशातील संजय सरोवराचं पाणी देखील सोडले जाते। यावरही अजून देखील योग्य काम झालेलं नाही। गोसेखुर्दच्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे शेकडो एकर शेतीची जमीन मोठ्या नुकसानात जातं। MIDCच्या नावावर फक्त रिकामा टिनाचे शेड जिल्ह्यात उभे आहेत। बोटावर मोजता येणाऱ्या इतक्याच कंपन्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। नवीन युवकांसाठी जिल्ह्यात रोजगाराच्या संधी फारच कमी उपलब्ध आहेत। अशा अनेक समस्या जिल्ह्यात आहेत ज्याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। याकडे नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळातील पालकमंत्र्याने लक्ष द्यावे असेच जनतेला वाटतं। तुम्हाला काय वाटतं? भंडारा गोंदियाच्या राजकारणात स्थानिक आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात यावी का, की 15 ऑगस्ट अथवा 26 जानेवारीलाच येणाऱ्या मंत्र्याला पुन्हा एकदा जिल्ह्यात संधी देण्यात यावी व राजकारणाची हवा बदलत राहावी? आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करावे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।